नमस्ते मित्रांनो. लोन घेतलं तर ते फेडलं पाहिजे, परंतु बऱ्याचशा वेळेला बँका तुमच्या घरी रिकव्हरी एजंट, वसुली एजंट किंवा वसुली अधिकारी पाठवतात आणि त्याच्यातून बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडत जातात. बऱ्याचशा वेळेला धमकी देणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे अशा पण बेकायदेशीर गोष्टी रिकव्हरी एजंट, वसुली अधिकारी यांच्याकडून केल्या जातात. नुकताच माझ्या एका अतिशय जवळच्या मित्राला असे धमकी देणारे फोन आले आणि त्यानं मला सल्ला विचारला. एक वकील या नात्यानं त्यानं सल्ला विचारला. त्याला मी मार्गदर्शन केलं, पण त्याच वेळेला मला असं जाणवलं की अनेक लोकांना ह्याबाबतच्या तरतुदी माहिती असल्या पाहिजे. अगदी ज्यानं लोन घेतले त्याला पण माहिती असलं पाहिजे आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना पण ते माहिती असलं पाहिजे. लोन घेतले तर ते फेडलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी ते लोन वसूल करण्याची एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे, एक विशिष्ट पद्धती आहे. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुणालाही वसुली करता येत नाही. तर मी ह्या अनुषंगानं आज बोलणार आहे. तर सुरुवात करताना वसुली अधिकारी किंवा रिकव्हरी एजंट जे आहेत हे कशा प्रकारे वसुली करतात किंवा त्यांना काय गाईडलाईन्स घातलेल्या आहेत त्यापासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, कोणताही वसुली अधिकारी, रिकव्हरी एजंट त्याला जेव्हा हवं तेव्हा तुम्हाला भेटू शकत नाही. समजा मी कर्ज घेतलेलं आहे आणि मला त्या वसुली अधिकाऱ्याला, रिकव्हरी एजंटला भेटायचं असेल तर त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो मला भेटायला येऊ शकत नाही. थेट कुणाच्या तरी घरी जाणं, त्याची भेट घेणं, जबरदस्ती काहीतरी विचारणं ह्या गोष्टी RBIच्या गाईडलाईन्समध्ये नाही आणि भारतातील कुठलाही कायदा याला संमती देत नाही. काय केलं गेलं पाहिजे तर रिकव्हरी एजंट जो आहे तो तुम्हाला पहिल्यांदा फोन करेल. फोन करून तुम्हाला तुमचं जे काही लोन आहे त्याबद्दल माहिती देईल. तुमचा जेवढा हप्ता आहे, जी काही लोनची अमाऊंट आहे, जे काही व्याज आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देईल, ना की तुमच्या वतीनं दुसऱ्या कोणाला तरी. समजा फोनवरून सगळ्या गोष्टी होत असतील तर भेटण्याची आवश्यकताच नाहीये. पण फोनवरून भेट होत नसेल, 2 फोन केले, 3 फोन केले, 4 फोन केले, हे फोन तुम्हाला धमकावण्यासाठी ते करू शकत नाहीत, फक्त तुम्हाला ते रिमाइंड करण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी करू शकतात. ते असे फोन करतायत पण तुमचा संपर्क होत नाहीये किंवा तुम्ही फोन उचलत नाही आहात काही कारणास्तव. याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे हा फोन रात्री, अपरात्री, मध्यरात्री कधी केला चालतो असं नाही. हा फोन जो आहे हा तुम्हाला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्येच करावा लागतो. हा झाला 1 नंबरचा मुद्दा. आता फोनला तुम्ही उत्तर देत नाही, ज्यानं लोन घेतलेलं आहे त्याला तो उत्तर देत नाहीये, प्रतिसाद देत नाहीये, अशा वेळेला काय केलं पाहिजे तर अशा वेळेला रिकव्हरी एजंट तुमच्या फोनवरती एक मेसेज पाठवतो. मग तो टेक्स्ट मेसेज असेल किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज असेल आणि त्यात तो नमूद करतो की कृपया मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आपल्याला पुढचं बोलणं करता येईल. त्या मेसेजमध्ये तुमची लोन अमाऊंट किती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही, तुमचं व्याज किती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही, ते सांगायचं नसतं. तुमचा हप्ता किती आहे हे सांगायचं नसतं, काही सांगायची आवश्यकता नाही. फक्त मी तुम्हाला फोन केला होता अमुक अमुक वेळेला, पण तुमचा संपर्क साधला जात नाहीये, त्यामुळं तुम्ही मला कॉल बॅक करा, अशा प्रकारचा एक साधा छोटा मेसेज त्या रिकव्हरी एजंटनी तुम्हाला पाठवला पाहिजे. असे तुम्हाला मेसेजेस पाठवले, 1 पाठवले, 2 पाठवले, तरी पण तुमचा संपर्क होत नाही, अशा वेळेला बँकेतर्फे एक पत्र त्या व्यक्तीला, ज्यानं लोन घेतलेलं आहे त्याला जाईल. आता त्या पत्रामध्ये सगळं नमूद केलं जाईल आणि ते नमूद करून
तो रिकव्हरी एजंट आणि ती बँक तुम्हाला इंटिमेट करेल की तुमचा संपर्क होत नाही फोनवरून किंवा मेसेजवरून, आणि आमचा अमुक अमुक अधिकारी रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येणार आहे अमुक वाजता अमुक दिवशी अमुक टायमिंगला, आणि त्यानंतर मग तुमची तो भेट घेणार आहे आणि त्यानंतर तुमची जी काही चर्चा आहे ती होणार आहे. समजा तो रिकव्हरी एजंटनं तुम्हाला पत्र पाठवलं आणि तो तुमच्या घरी सांगितलेल्या वेळेमध्ये आला, तर पुढं काय होतं, त्यांना पहिला तुम्ही म्हटलं की साहेब तुमचं सगळं बरोबर आहे, पण मला तुमच्याशी कुठलंही कम्युनिकेशन करायचं नाही, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे, आणि तुम्ही कृपया माझ्याशी ह्या विषयावरती बोलू नका असं जर म्हटलं तुम्ही, तर रिकव्हरी एजंट याने तुमच्या विनंतीला मान देऊन तिथून निघून गेलं पाहिजे. रिकव्हरी एजंट तुमच्याशी जबरदस्तीनं बोलू शकत नाही, कारण तुम्हाला बोलण्याची इच्छा नाही आहे. आणि त्यानंतर मग बँकेला बरेचसे अधिकार आहेत, ते तुमच्या विरुद्ध कोर्टातर्फे आदेश घेऊ शकतात, वसुली करू शकतात, जप्ती करू शकतात, जे काय आहे ते कोर्टातर्फे करू शकतात. पण तुम्ही त्यांना सांगितलं रिकव्हरी एजंटना की मला बोलायचं नाही, तर त्या व्यक्तीनं तिथून निघून गेलं पाहिजे. या अशा प्रकारची ती जी प्रोसिजर आहे. रिकव्हरी एजंट तुमच्या जेव्हा घरी येतो त्यावेळेला त्यानं पहिल्यांदा तुम्हाला सॅल्युटेशन केलं पाहिजे, म्हणजे हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काय आहे सॅल्युटेशन ते केलं पाहिजे अगदी शांतपणे. त्यानंतर त्यानं तुम्हाला त्याचं आयडेंटिटी कार्ड दाखवलं पाहिजे आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून मग तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेशन करू शकता, किंवा त्याला तुम्ही थेट सांगू शकता की मला बोलायचं नाही म्हणून. त्यानंतर रिकव्हरी एजंट जे नेमलेले आहेत त्या रिकव्हरी एजंटची माहिती बँकेनं त्या कस्टमरला दिली पाहिजे ॲडव्हान्समध्ये, की बाबा आमचे हे रिकव्हरी एजंट आहेत आणि त्यापैकी अमुक अमुक रिकव्हरी एजंट हा तुम्हाला आम्ही अपॉइंट केलेला आहे आणि तो तुम्हाला भेटायला येऊ शकेल, किंवा तुम्हाला तो फोन करेल, किंवा तुम्हाला तो मेसेज करेल. याची एक यादी बँकेला तुम्हाला आधीच द्यावी लागते. त्या यादीमध्ये तो रिकव्हरी एजंट कोणत्या फोन नंबरवरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल किंवा मेसेज करेल तो फोन नंबर सुद्धा दिला गेला पाहिजे, आणि त्याच फोन नंबरवरून त्या रिकव्हरी एजंटनं तुम्हाला कम्युनिकेट केलं पाहिजे, कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, संपर्क साधला पाहिजे, ना की दुसऱ्या कुठल्या फोनवरून. तुमचा संपर्क होत नसेल तर तुमच्या कुणाला तरी आईवडिलांना किंवा बहिणीला, भावाला, मित्रांना फोन करणं हे कुठंही RBIच्या गाईडलाईन्समध्ये बसत नाही. कारण लोन घेणं आणि देणं ही प्रायव्हेट गोष्ट आहे, दोघांच्या मधली गोष्ट आहे. याचा तुम्ही पब्लिक अफेअर तुम्ही ते नाही करू शकत, ते पब्लिकली एक्सपोज नाही करू शकत. त्यामुळं लोन ज्यांनी घेतले त्याच्याशीच तुम्ही कम्युनिकेट केलं पाहिजे, आणि संपर्क होतच नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये ॲक्शन घेतली पाहिजे. त्यानंतर RBIच्या जवळपास 15-16 गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्सनुसार तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की रिकव्हरी एजंट याला एक परीक्षा पास व्हावी लागते. ती परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स IIBF यांनी डिझाईन केलेली असते. 100 तासांचं कंपल्सरी ट्रेनिंग आणि एक्झाम त्यांनी दिली गेली पाहिजे. म्हणजे ट्रेनिंग घ्यायचं 100 तासांचं त्या रिकव्हरी एजंटनी, आणि IIBFची जी काही परीक्षा आहे ती तुम्ही पास करायची, आणि तुम्ही जर पास झाला तरच तुम्हाला रिकव्हरी एजंट म्हणून तुमची नेमणूक केली जाईल. ज्या वेळेला तुमच्या घरी रिकव्हरी एजंट येतो त्यावेळेला त्यांना तुम्ही विचारू शकता की तुम्ही IIBFनं संमत केलेला कोर्स पास केलेला आहे का, 100 तासांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे का, आणि तुमच्या परीक्षेचा निकाल काय लागलेला आहे हे तुम्ही त्यांना विचारू शकता. हा तुम्हाला अधिकार आहे. असंच कुणाला तरी अपॉइंट नाही करता येऊ शकत, त्याला एक सिस्टीम आहे. RBIच्या काही गाईडलाईन्स आहेत त्या तुम्हाला मी वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातील. RBIनं काय सांगितलेलं आहे, तर RBI असं म्हणतं, जे मी तुम्हाला सांगितलं की रिकव्हरी एजंटची संपूर्ण माहिती त्यांच्या फोन नंबर सहित तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिली गेली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला ते कम्युनिकेट कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत.
त्यानंतर रिकव्हरी एजंट हा कोणी नेमलेला आहे, बँकेनं थेट नेमलेला आहे का बँकेनं एखादी एजन्सी नेमलेली आहे आणि त्या एजन्सी मार्फत ते एजंट काम करतायत हे पाहिलं पाहिजे. म्हणजे ते रिकव्हरी एजंट थेट बँकेचे कर्मचारी आहेत का बँकेनं एक मध्यस्थी नेमलेला आहे आणि त्या मध्यस्थामार्फत ते रिकव्हरी एजंट काम करतायत याची पण माहिती बँकेनं तुम्हाला दिली पाहिजे. त्यानंतर कस्टमरनं समजा बँकेला त्यानं जे काही लोन घेतलेलं आहे त्या लोनच्या संदर्भामध्ये एखादी कंप्लेंट बँकेला टाकली असेल तर अशा वेळेला रिकव्हरी एजंटला तुमच्या घरी पाठवण्याची किंवा तुम्हाला फोन करण्याची किंवा तुम्हाला मेसेज करण्याची परवानगी नाही. तुमची जी काही कंप्लेंट आहे ती सोडवली पाहिजे लोनच्या संदर्भामध्ये आणि त्यानंतरच मग हे रिकव्हरी एजंट जे आहे ते पिक्चरमध्ये येऊ शकतात. पहिल्यांदा कस्टमरनं जो ग्रीव्हन्स केलेला आहे तो सोडवा आणि त्यानंतर तुम्ही रिकव्हरी एजंटना पाठवायचं आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आरबीआय असं सुद्धा म्हणतं की रिकव्हरी एजंटला परस्पर लोन ऍडजस्ट करण्याचा अधिकार नाही. म्हणजे तुम्ही 5 लाखाचं लोन घेतलं असेल तर तुम्हाला रिकव्हरी एजंट असं नाही सांगू शकत की 1 लाखाचं लोन माफ करतो 4 लाख भरा म्हणून. हे सेटलमेंट जे आहे हे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त बँकेला असतो, तो अधिकार रिकव्हरी एजंटला नसतो. रिकव्हरी एजंटच्या हातामध्ये कुठलीही अमाऊंट देण्याची तरतूद नाही. रिकव्हरी एजंट तुम्हाला अमाऊंट मागू शकत नाही. ही अमाऊंट तुम्ही चेकद्वारे भरू शकता किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकता. कॅश पेमेंटची तरतूद रिकव्हरी एजंटच्या बाबतीमध्ये नाही. त्यानंतर रिकव्हरी एजंट जे आहेत यांची जी भाषा आहे ती अतिशय नम्र असली पाहिजे, पोलाईट असली पाहिजे, ना की त्यांना मोठ्या आवाजामध्ये बोलण्याची किंवा तुम्हाला धमकावण्याची किंवा तुमच्या वस्तू डिस्टर्ब करण्याची, फेकण्याची परवानगी आहे. असं ते करू शकत नाही. रिकव्हरी एजंट तुमच्या लोनच्या बाबतीमध्ये तिसऱ्याच व्यक्तीला, तुमच्या एखाद्या मित्राला किंवा कंपनीमधल्या मालकाला तुम्ही लोन घेतलेलं आहे अशी माहिती देऊ शकत नाही. ती माहिती तुमच्यामध्ये आणि बँकेमध्येच असली पाहिजे. बऱ्याचशा वेळेला तुम्हाला भीती दाखवण्यासाठी किंवा तुमची बदनामी करण्यासाठी हे रिकव्हरी एजंट तुम्हाला तुमच्या लोनच्या बाबतीमध्ये दुसऱ्याच व्यक्तीला माहिती देतात, तुमच्या मालकाला माहिती देतात, तुमच्या बॉसला माहिती देतात, तुमच्या नातेवाईकांना माहिती देतात आणि तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न त्यांनी केला कामा नाही पाहिजे. अनेक तरतुदी आहेत रिकव्हरी एजंटच्या बाबतीमध्ये. अजून एक तरतूद आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. रिकव्हरी एजंटच्या बाबतीमध्ये एक कोड आहे, बँकिंग कोड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया. आता हा जो ह्याला आपण BCSBI म्हणतो, ह्या कोडची माड पुस्तक आहे हे आणि ते दुसरं एक पुस्तक होतं. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नमूद केलेलं आहे की रिकव्हरी कशी करायची आणि कशा प्रकारे त्या गोष्टी झाल्या पाहिजेत, ना की दंगा करून वगैरे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जसे तुम्हाला अधिकार आहेत तसे बँकेला पण अधिकार आहेत. रिकव्हरी एजंट जर चांगला असेल, तुम्हाला ते सगळं समजून सांगत असेल तर कस्टमरनी पण त्यांना धमकावण्याचं काम करायचं नाही. कारण तुम्ही लोन घेतलेलं आहे ते फेडणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही फेडू शकत नसाल तर तुम्ही इनसॉल्व्हन्सी, नादारीचा कायदा जो आहे, दिवाळखोरीचा कायदा आहे तो वापरू शकता. पण तुम्हाला सुद्धा धमकी देण्याचा अधिकार नाही बँकेच्या रिकव्हरी एजंटला. त्यानंतर काउन्सिलिंग नावाचा एक प्रकार असतो, रिकव्हरी काउन्सिलिंग. याच्यामध्ये रिकव्हरी काउन्सिलर्स नेमले जातात, समुपदेशक नेमले जातात आणि तुम्हाला ती सर्व प्रकारची माहिती देतात की कशा प्रकारे तुमचं लोन अस्तित्वात आहे, पुढं काय केलं पाहिजे, तुमच्या काय समस्या आहेत. एक प्रकारचं एक समुपदेशन, जसं आपण मानसिक समुपदेशन घेतो तसं बँकेच्या लोनच्या संदर्भामध्ये पण तुम्हाला समुपदेशन द्यावं अशी पण तरतूद रिकव्हरीच्या गाईडलाईन्समध्ये आहे. तर हा बँकिंग कोड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडियाच्या तरतुदी ज्या आहेत ह्या बँकांना लागू आहेत, त्याप्रमाणे गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. हे सगळं टाळून जर एखादा रिकव्हरी एजंट तुमच्या घरामध्ये येत असेल, तुम्हाला सातत्यानं फोन करत असेल, तुम्हाला सातत्यानं मेसेज पाठवत असेल तर तुम्ही पोलिसांना कंप्लेंट करू शकता, बँकेला थेट कंप्लेंट पाठवू शकता
त्याची एक कॉपी RBIला पाठवू शकता, तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता, तुम्ही कन्झ्युमर फोरममध्ये जाऊ शकता. अनेक ठिकाणी तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत. पण तुम्ही जर नकार दिला, रिकव्हरी एजंटशी बोलण्यापासून तुम्ही नकार दिला, तर तुमचा तो अधिकार आहे, त्याने तिथून निघूनच गेलं पाहिजे. आणि त्यानंतर बँक मग कायदेशीर मार्गांचा वापर करून तुमच्या विरुद्ध ॲक्शन घेऊ शकते. अनेक तरतुदी ग्राहकांना अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्हाला लोन फेडणं हे शक्य असेल तर तुम्ही ते फेडलं पाहिजे. मुद्दामून लोन टाळण्याचा किंवा वगळण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा नाहीये. रिकव्हरी एजंटच्या त्रासाला कंटाळून अनेक लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. आणि हे टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी ह्या सगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. तर रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स, बँकिंग कोड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स, त्या रिकव्हरी एजंटचं असणारं क्वालिफिकेशन, त्यांनी केलेली परीक्षा पास, त्याच्यानंतर तुम्हाला रिकव्हरी एजंट ज्यावेळेला तुम्हाला फोन करतो, मेसेज करतो किंवा तुम्हाला भेटायला येतो, त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा करावं अशी पण तरतूद RBIनं सांगितलेली आहे. भले तो फोन करू दे, ते रेकॉर्ड झालं पाहिजे. भले तो मेसेज टाकू दे, तो स्टोअर केला पाहिजे. भले तो तुम्हाला येऊन भेटू दे, ते लाईव्ह रेकॉर्ड केलं पाहिजे. अशी पण तरतूद RBIच्या गाईडलाईन्समध्ये आहे. रेकॉर्डिंग हे झालं पाहिजे आणि त्याचा एक वेगळा डेटाबेस तयार केला पाहिजे. म्हणजे सगळं इम्पार्शल होऊन जाईल. तर अनेक गोष्टींची तुम्हाला मदत घेता येऊ शकते. त्याचा वापर करा. तुमच्या घरामध्ये जबरदस्ती घुसून, कुठलंही क्वालिफिकेशन नसताना, कोणतीही परीक्षा पास केलेली नसताना, कोणतीही नोटीस न देता, वेळी अपरात्री तुमच्याकडे कोण येत असेल, तुम्ही नकार दिला तरी पण तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि जस्टिस घेऊ शकता, न्याय मिळवू शकता. हे करत असताना तुम्हाला कायद्याचं पालन करायचं आहे. त्यांनी कायदा मोडला, त्यांना शिक्षा होणारच आहे. पण तुम्ही पण कायदा मोडायचा नाहीये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी या बाबतीमध्येच अजून काही तरतुदी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करेन. माझं ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.